हॅलो सगळ्यांना हाय बरं का. तर आमच्या सारख्याला काहीच महत्व राहिलं नाही आता. गप्पा गोष्टी ऐकून कुणी घे नाही व असं म्हणायचंय मला. बाकीच उगच तुम्ही काही अर्थ काढत बसत जाऊ नका. म्हणजे बघा सोशल मीडियावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत व्हायरल होणाऱ्या. आता ते सुरुवातीला सामान्य जनता म्हणा की जनतातले त्या सुशिक्षित बेकार मुलांना टार्गेट केलं म्हणा, ते कॉक्रोच बिक्रोच म्हणून व तेव्हापासून असं महाभारतच सुरू झालंय. म्हणजे मच्छी तळी तर ठसकाच झालाय बघा, ठसका लागायलाय. आता त्या कॉक्रेज ह्याच्यावर एवढं महाभारत झालं आणि ते कुठंतरी शांत झालं, पण त्याच्यावर पुन्हा अजून सोशल मीडियावर आता सगळे सारखे म्हण, सगळ्याला सारखं आरक्षण व आणि तितक्यात ती कंगना, मेरा कंगना छन छन वाजे काहीतरी आहे की होते. आता म्हणून म्हणलं आमच्या बोलण्याला काहीच महत्व नाही राहिलेलं. म्हणजे आम्ही तर बघा टाइमपासच करतो बरं का. हो, त्याच्यातून ऐकणाराच आहे एक टाइमपास होतय म्हणा. महत्वाचं आमच्याकडं दुसरं काय असणार आहे. पण उग एक कस जे लोक सगळं कुटुंब सोशल मीडियावर दाखवितात ना, आज काय झालं, काय घडलं, काय केलं, काय म्हणजे दिवस कसा गेला, म्हणजे हे सगळं दाखवितात किंवा त्या प्रकारे आम्ही पण काही ना काहीतरी उगाच बडबडत बसताव. तर 2 दिवस झालं व्हिडिओ नाही टाकलाय का, काल नाही टाकला, आज नाही टाकला, आता टाकायली. म्हणजे बघा एकदा सवय झाली ना माणसाला कोणत्याही गोष्टीची, तर तिलाच लागलेली एकाएकी सुटत नाही. बरोबर आहे का नाही. तरी बी तुम्हाला सांगते, आता बऱ्यापैकी कवर झालंय बरं का, बऱ्यापैकी. नाही तर पहिलं कसं होतं, सकाळ झोपेतून उठलं की 2-3 व्हिडिओ सोडले, दुपारा बी एखादा सोडला, संध्याकाळी बी 2-3 सोडले मुद्दे. काय बी उगाच कोणाचं बी ऐकून बडबडायचं. विचार नाही तिथं, हिसाबच नाही बोलण्याचा. आपण काय बोलाय पाहिजे आणि आपण आता काय बोलणार आहोत तर काय बोलायचं या. जे तोंडात येईन ते बोलत गेले आणि लोकांच्या नजरात जाऊ द्या माहिती, लोक आहे ते त्यांना काय. तुम्ही किती बी काय बी कसे बी असू द्या, काय घेणं देणं आहे का त्यांना लोकायला. म्हणजे कमीत कमी चांगल्याला चांगलं म्हणतंय का कुणी, वाईटच म्हणतंय चांगल्याला बी आणि वाईटाला बी वाईटच म्हणतंय, अशी गोष्ट आहे. आता ती कंगना रावत काय रावतच का काय आहे दुसरं, मला नाही माहिती तिचं तेवढं. म्हणजे नाव तेवढं येत नाही व असं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही समजून घ्या. लय गाजली आता तर हिरुणी आहे. अशा तिचे फिल्म आहेत ना, अगं माय गय, नुसत्या तोंडाला पाणी सुटायचंच आहे का. किती म्हातारा असू दे ते व्यक्ती, पुरुष मंडळी व गडी ती अंगातली चढी सुद्धा काढून फेकायली लोकांच्या अंगावर.
तोंडावर व माय तोंडावर, हा, लोकांच्या तोंडावर. मग बघा ती काय काय करून तेवढ्या पुढे गेली असेल. डायरेक्ट सदन मध्ये कुणी ना कुणीतरी चांगला असेलच बरं का, कुणी ना कुणीतरी चांगला असेल का नाही त्या सदन मध्ये. त्या चांगल्याच्या बाजूला जाऊन बसली या ती हिरुणी. आता ती हिरुणी झाली कशी, तिथून पुढं ती सदन मध्ये गेली कशी, हे तर सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे. आम्हाला तरी काय माहिती नाही. खरं आहे व, हा. पण तिला बघायचं सोडून आम्हाला आमचं बोलणं कोण ऐकायलंय, अशी गोष्ट आहे. हा, तर आता हे आरक्षण जे आहे का ते आहे बघा मुद्द्याचं. मला तर काय वाटतंय बघा, मी किती अडाणी येडी असू द्या, मला आरक्षण जे म्हणायले तर ना ते काढून टाका. टाका, चांगली गोष्ट आहे यार. आरक्षण काढून टाकायलाच पाहिजे. तवाच ना सगळे समान होते ना. सगळे समानाचा अर्थ हे लय महत्वाचं आहे बरं का, समजून घेणं लय महत्वाचं आहे यार. हा, आता समजा तुम्हाला तर माहितीच आहे आरक्षण काढून टाका मी का म्हणायले. तर मला बी त्या अंबानीच्या बंगल्यापाशी छोट का होईना पण घर बांधायचं या. हा, त्याची 12 मजली आहे तर ठीक आहे, माझी 6 मजलीच होऊ द्या. काय येतंय का लक्षात? हा, पण इथं खायचे वांदे आहेत त्याच्या मायला. हा, खायचे वांदे आहेत. 5 किलो राशनसाठी लाईनला लागावं लागत या 2-2 घंटे. आणि लाईनला लागून नंबर असा येणारच होता की लगेच दुकान बंद होत या. कळलं का? आता ह्याच्यावर जर कुणाला हसू येत असेल, मजाक उडवायचा असेल तर बाबा कमर खसूनच पुन्हा दुसरा व्हिडिओ आहे बोलणाराला. हे लाईनला लागणं, 5 किलो राशनसाठी 2-2 तास उभं राहणं आणि नंबर आला म्हणलं की दुकान बंद होणं, ह्याची जाणीव त्या अंबानीला आहे का? अंबानीचं सोडा, अजून बरेच आहेत लोक. मी टार्गेट केलंय त्याला. का? सोप्या भाषामध्ये सगळ्याला कळावा. हा, सरसकट म्हणतेत कशाला. सगळ्याला सगळं जरी नाही कळलं तर थोडं तरी कळन बरं का. अंबानी कुठं, 18 पगड जात कुठं, आणि मग त्या 18 पगड जातीला घेऊन सोबत चालायचं म्हणलं इकुल लेवल मध्ये, तर मग त्याच्यासाठी काय काय करावं लागल. मग कळणार असल मला हे आरक्षण आहे ना तेच बरं आहे असं समजदारी दाखवीन का. तर त्या आरक्षणामुळं 18 पगड जात कुठं ना कुठं तरी आबाद आहे. हा, पण हे बसलेल्या गाण्या उठवणं किंवा जरा खाजू आकी आई तर खाजू आकी तिथं खाजू आकी करायलेत ना, ते म्हणजे आ बैल मुझे मार असं आहे. कळलं का? आता म्हणू नका अनपड गवार अडाणी बाई
पण ना त्या आरक्षणाच्या जोरावर चांगल्या चांगल्याला पुलात घालायला देईन बरं का. पुलात घालायला म्हणतात ना, पुलात घालायला. पहिलं आमच्या लहानपणी म्हणायचे व लहानपणी काय म्हणायचे माहिती आहे का, खरंच म्हणव असं गारेगारवाला ते यायचं बघा पहिलं आपल्या इकडं. आता कुठं ते, आता 100-150 रुपयाचं आईस्क्रीम खाते तर लेकरं माझी. हो, इतकुस ते 100 रुपयाचं 150 रुपयाचं आईस्क्रीम असतंय. ट्रिपलन, चौपलन, पाचवलन काय की माहित असलं. आणि पहिलं आटण्याला गारेगार होतं लाल ग. हा, बर्फाला कलर घातलेला व आटण्याला जराशी काय बी आपलं भंगार मंगार द्यायचं आणि गारेगार घेऊन खायचं असं होतं. पण असं होतं ते आमच्या लहानपणी म्हणायचे, धरे बुवा आले तर धरून नेले तर ते गारेगार हे इकायला यायले तर, आणि लेकरायला धरून नेले तर पुलात घालायला नेले तर, असं तसं. हे आठवलं मला जराशी. हा, पण खरं आहे बरं का. माणूस एखादी माय कसं झालं होते, हे झालं काय की बघा नेट. आता इथं वायफाय आहे जवळच, तर इथं बसले तर काय झालं काय माहिती मधातच. हो द्या काय व्हायचंय ती. हा, म्हणजे कधी कधी काय होतंय, एखाद्यानं किती बी शिक्षण घेतलेलं असू द्या, सुशिक्षित, त्याचा मेंदूच काम करीत नाही. हा, आणि एखादं आडाने थांबा शेंबूड पुसीते मध्ये मच्छी तळी व मच्छी तळी तर मच्छीमुळं त्या ठसका झालाय. हा, तर मग बघा, एखाद्याचा मेंदू असा काम करताय ना, त्याला शिक्षण घेण्याची गरज नसती. ते व्यवसायामध्ये, ते बिझनेस मध्ये असं म्हणजे एकदम एक नंबर असतंय. हा, आता माझं सोडा, मी गृहिणी आहे, या घरात बसली बाई, भांडे धुणं, चुलन मूल. हा, चुलन मूल व माय चुलन मूल वाली आहे. ह्या सोशल मीडियामुळं थोडं लय आपलं बसतंय डोक्यामध्ये. मी कुठली गोष्ट लपून ठेवीत नाही. हा, अशा बऱ्याच बाया नवऱ्याला लपवीत येतात. माझ्या 17-18 वर्ष नवरा माझ्यापेक्षा मोठा आहे, आणि त्याला वडवडू म्हणजे बळजोबरी करते, माझ्यासोबत व्हिडिओ काढा की व माझ्यासोबत व्हिडिओ काढा की व म्हणून. म्हातारा लयच भाव खाते. हा, भाव कसं खाते ते लोक बोलत येतं, नाव ठेवत येतं, मी नाही ओपत तुझ्या संग, मला असं टोचून बोलत आहे. आता कसं सांगावं तुम्हाला, घरोघर त्याच परी, नाही सांगन तीच बरी. हा, ते म्हणतात ना मातीच्या चुली, घरोघर मातीच्या चुली. आता नाही का मातीच्या चुली, आता गॅस आहे तर सगळ्याला. हा, त्या गॅसवर बी काय माय सगळी चौकून अडचणच आणली आहे. हो, पहिले राज्य असतं, आता तर ते गॅस फुकट भेटले असते लोकायला भरू. पण त्याच्यावर ते CST GST अजून काय 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 अजून नुसतं लादण्यावरच आहे. इतकुशी टाकी, आणि त्या टाकीला एवढे बंधन की बाय 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 बाय. एक दिवस काय सेकंद सुद्धा कठीण आहे. आता तुम्ही सांगा, जर समजा माझ्याकडे एकच बाटला आहे, तसं मला 2 बाटल्या आहेत बरं का. हा, मला नाही तेवढी अडचण काही. आता मला एक बाटला आहे, आणि मी स्वयंपाक बनवायले, घरी पाहुणे आले तर, आणि मी चहा टाकलाय आणि गॅस संपाला, तर मग किती महत्वाची आहे ती एवढीशी टाकी. आणि त्याचाच फायदा हे सरकार घ्यायले. हा, त्याला माहिती आहे, पाहुणा आला, बाईनं चहा टाकला आणि गॅस उडाला तर मग तिची अवस्था काय होणार आहे. चला आपण मारूया.
मोक्यावर चौका. तिला तर गॅस भरून घ्यायचाच आहे. खरं आहे हो. हा, अशा गोष्टी लई आहेत, काय सांगावा तुम्हाला. हा, तर ह्या कंगना राणावत काय कुणी म्हणाले टांग, आणि पुढचं तर लयच अवघड आहे न गो माय म्हणायचं. उगाच माझं चॅनल आणि फेसबुक बॅन व्हायचं म्हणजे अशा नोटिफिकेशन येईल आता. हा, काय म्हणजे काय जर बोललं असं तर मग बॅन होण्याची शक्यता आहे. कुठं बोलायले मी आता सांगा ना. बोल नाही तर लयच बोलले असते, लयच पैसा कमविला असता. कळलं का? चिचुक्यासारखा. हा, कमविला आहे तसा. जोपर्यंत ऑल आउट होतो तोपर्यंत. पण आता नाही, आता गेली हवा. अरे बाबा, मी काय लपवीत नाही भावांनो तुमच्यापासून. हो, धुमधडाका जे आहे ते एकदम असं निर्मळ, मनामध्ये कपट कुठलं नाही ठेवायचं. काय मजा येते मस्त आयुष्य जगायला. मला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगायले. कोणी तिकडं चुलीत जाऊ द्या की तिकडं काय बी करू द्या, काय घेणं दे नाही आपल्याला. आपलं आपल्या पुरतं आयुष्य कसं जगायचंय ह्याचा विचार करायचा. हा, मी जशी जगते तसं तुम्ही बी जगून बघा. कळलं का? आता बघा, मी तुम्हाला माहिती आहे का? मी माहिती नाही, मला तुम्ही बघत आहो. तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने बोलताना आढळून येते, दिसायला तर आहेच व मी चटक चांदणी, त्याचा तर वादच नाही. आणि दिसण्यावर जरी कुणाचं मन लपलपलं ना तरी पुढच्या क्षणात त्याला जाणीव होती. या बाबा, चटक चांदणी तितकीच तेजदार धारीची सुरी आहे. हिचा लग्नात करायचा. हिला आपण काहीतरी वाईट वक्त धडाधड डायरेक्ट सिद्ध करायचं आणि मोकळं व्हायचं. अशा प्रवृत्तीचे लोक बोलतात की राव कमेंट मध्ये. काय कमेंट आल्यात पाऊस पडल्यासारख्या. इथून महागलच्या माझ्या व्हिडिओवर व्हायरल झालेल्या त्या मी मुद्दे घेऊन येत होते. मी मान्य करते. आणि कोणताही समाज असू द्या, कोणताही दुनिया देश असू द्या, त्या ह्या पूर्ण जगामध्ये जे आहे ना तेच मी मुद्दे घेऊन येत होते. आणि येणार, अनेक पण येणार. कळलं का? त्याच्यानं मी बोललं म्हणून मला लोक वाईट म्हणणार, मान्य आहे की राव. काय तुमच्या म्हणण्यानं काय घंटा बोलू का त्याच्या पुढचं? नाही, मंदिरातला घंटा, मंदिरातला घंटा टन 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 वाजत आहे. तसा कुणाचा वाजणार आहे? तर माझा मुलगा आलाय वाटतं, आवाज यायलाय. हा, बेडरूम मध्ये आहे. मी आपलं दरवाजा लावून बोलते. आता बस झालं, चला बाय. हा.